नमस्कार, मी किशोरी पाठक, अबनॉर्मल होमची संचालिका. अबनॉर्मल होम या नावातच खरं तर थोडंसं वेगळेपण आहे. अब हा हिंदी शब्द आहे, ज्याचा अर्थ नाव नॉर्मल होम असं हे दिव्यांग मुलांचं केंद्र आहे. गांधीभवन कोथरूड इथे आम्ही 2012पासून कार्यरत आहोत. या मुलांचा विकास एवढा एकमेव उद्देश आमचा आहे. या मुलांना समाजामध्ये आणणं हा महत्त्वाचा उद्देश आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून करत असतो. दरवर्षी आमची एक थीम असते आणि त्या थीमवरती आम्ही वर्षभर मुलांना ज्ञान देत राहतो किंवा वेगवेगळी माहिती देत राहतो आणि या माध्यमातून ही मुलं समाजाच्या प्रवाहात यावी, मुख्य प्रवाहात यावी यासाठीचे प्रयत्न करत राहतो. अनेक थीम्स आत्तापर्यंत घेतल्या गेल्यात, म्हणजे आर्मी घेतली गेली आहे किंवा किल्ले घेतले गेले, स्वातंत्र्य 75 ही थीम घेतली गेली. आत्ता यावर्षीची आमची थीम रामायण अशी आहे. हा विषय घेण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे या मुलांनी परत एकदा सांगेन मी की मुख्य प्रवाहात येणं. कारण आता सगळीकडेच राम मंदिराचा विषय चालू आहे, राम मंदिराविषयीची चर्चा चालू आहे. तर या विशेष मुलांना देखील ह्यापर्यंत पोहोचतील की राम मंदिराबद्दल मी ऐकलं आहे, राम मंदिर मला माहिती आहे, राम मंदिर असं आहे. किंवा जेव्हा ही सामान्य लोक चर्चा करत असतील त्यावेळेस या चर्चेमध्ये ही मुलं सहभागी होऊ शकतील, किंबहुना तिथे असू शकतील. मला हे कळते, मला हे माहिती आहे. आता राम मंदिर तयार करण्यामागचा उद्देश जो होता तर राम मंदिरामधून वेगवेगळे विषय शिकवणे. म्हणजे याच्यामध्ये 5 गोष्टींवरती आम्ही काम केलं आहे. एकतर शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक. तर या 5 विषयांवरती आपण यांच्याबद्दल काम केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची प्रपोर्शन्स करणं गरजेचं होतं. म्हणजे राम मंदिर जसं आहे तसं बनवण्याचा 95% प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये जी प्रपोर्शन राम मंदिराची दिली गेली आहे त्या प्रपोर्शनमध्ये हे राम मंदिर बनवलं आहे 10.5 फुटामध्ये. आता हे प्रपोर्शन गणिताचा भाग आहे. हा गणिताचा भाग या माध्यमातून मुलं शिकली तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढला, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ती मुलं अजून मी काहीतरी करू शकतो या लेवलवरती शिफ्ट झाली. हे काम सोपं नव्हतं राम मंदिर करणं. हे खूप नाजूक काम आहे. छोट्या गोष्टी याच्यात केल्या गेल्या. जवळजवळ 1.5 महिना म्हणजे साधारण दिवाळीपासनं डिसेंबर महिन्यापर्यंत ही मुलं काम करत आहेत आणि रोजचं जवळजवळ एक 15 ते 16 तास कामं केलीत या मुलांनी. याच्यामध्ये अगदी रात्री जागूनसुद्धा काम केले, शाळेत थांबून काम केले मुलांनी. तर या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा एवढा एकमेव उद्देश घेऊन आम्ही दरवर्षी वेगळी थीम करतो की यावर्षी रामायण. तर या मुलांमधला विशेष राम बघावा असं आमचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे जय श्रीराम, धन्यवाद. ही राम मंदिराची प्रतिकृती सारसबाग येथे सर्वांसाठी खुली केली गेलेली आहे. सर्वांना यातल्या रामाचंही दर्शन घेता येईल, त्या माध्यमातून विशेष रामापर्यंत पोहोचता येईल.